सळा पण झाला. आता अंगणामध्ये रांगोळ्या टाकतो. हे आला रांगोळ्याचा सण माझे बाई, आला रांगोळ्याचा सण माझे बाई. आणि हाच उपायाची मला आवश्यकता सुद्धा होती, पण मला खूप उशीर होतोय. ठीक आहे, निघतोय मग. पण आठवण ठेव, जसं मी सांगितले आहे ना तसंच करायचं. होय का आज्ञा? आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जो मी प्लॅन सांगितलाय ना तो प्लॅन नक्की सक्सेसफुल होईल. सांगितल्याप्रमाणे मी तिला गंगेवरती सुद्धा पाठवीन ग, आणि आपला संसार कसा सुखाचा होईल, नाही का? म्हणूनच म्हणतोय की राणी असावी तर माझ्या आशासारखी. तुला काय वाटलं सुरेश, मी तुझ्यावरती प्रेम करते? अरे मी तुझ्यावरती प्रेम नाही तर तुझ्या या धन दौलतीवर प्रेम करते रे. आणि तुला माहीतच आहे, तुला वाटत असेल की हा आशा माझ्यावरती प्रेम करते, पण तू हे तुझ्या मनात कधी सोचू नको सुरेश. काय माझ्या दिमागामध्ये मी डाव रचलंय ना ते फक्त मलाच माहित आहे. तुला नाही जर माझ्या प्रेमामध्ये अडकवून माझ्या पिंजऱ्यातला तुला जर प्राकृत जर नाही बनवला ना तर नाव नाही सांगणार ही आशा म्हणून.
हे कार्टी कुठे गेली असेल हा? सगळं घरामध्ये केर कचरा पडून आहे आणि ही महाराणी झोपा मारत बसली. ए कार्टे कुठे गेली असेल? एवढा दिवस निघला, एवढा दिवस डोक्यावर चढला तरी हिचा काही पत्ताच नाही. बापाच्या घरी नाही ना, पण हिचा आली ना नवऱ्याच्या घरी तर आई. एसी लागली, कूलर लागला, सगळं काही लागलाय. काल झोपच काढ तू. ए संगीता, संगीते काय ग? अगं मी तुला केव्हाची आवाज येत आहे संगीता संगीते म्हणून. काय करतो दिसतो? काय झालं म्हणजे? अगं एवढा काम आहेत, एवढा केर कचरा आहे, अंगणाला झाडझूड मारायचं आहे, सडा टाकायचा आहे, रांगोळी टाकायचं. हे कोण करणार? कोण करणार? केव्हा? मी सांगितल्यानंतर तुझ्या दादाच्या घरी अशीच कामं करतात का? तुझा दादा सांगायचं आणि तू कामं करायचं, हे माझ्यावर चालणार नाही. सकाळी उठायचं, पूर्ण अंगण झाडायचं, सडा टाकायचं, रांगोळी टाकायची, पूजा करायची. अजून सांगितलं ना, या सगळी कामं आटोपली सासरे. केव्हा? तुम्ही जा मग. लवकर करायचं. आता आपण अंगण झाडून सडा टाकली पाहिजे. सडा टाकून अंगणात रांगोळ्या टाकली पाहिजे. कारण आज माझा संसाराचा पहिला दिवस आहे ना. खरंच दिवस तर खूप मावळलेला आहे. आता आपण कामाला लागली पाहिजे.